हाय हॅलो नमस्कार दंडवत प्रणाम. आम्ही आलो आहे इथं देवाला डोमेग्राम. इथं या स्थानाला गुंफा म्हटलं जाते. आणि हे बघा परिसर इतका सुंदर आणि मोहक, खूप मन प्रसन्न होऊन जाते इथं आल्याच्या नंतर. आणि आजूबाजूलाच इथं भरपूर स्थान आहेत, जे की चक्रधर स्वामीचं वास्तव्य स्थान आहे इथं. ते इथं भरपूर ठिकाणी त्यांचं विधी झालेला आहे. कोणता विधी कुठं, कोणता विधी कुठं, असं ते भक्तजनांसोबत राहत असताना इथं त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. आणि ही अशी त्यांची इथं शेतात वगैरे असं भरपूर स्थानं आहेत आजूबाजूला, जे की मनसुद्धा खूप प्रसन्न होते इथं आल्यावर. जे की महानुभाव पंथाची उपकाशी म्हटलं जाते असं हे डोमेग्राम. आणि इथं छान असे आजूबाजूला स्थान आहेत. गोदावरी नदी आहे, त्या नदीत सुद्धा आपले स्थानं भरपूर आहेत. जे महानुभावपंथी असतील त्यांना माहीतच असेल. आणि हे असे आम्ही स्नानं करत होतो. थोडंसं चिखल वगैरे आहे, सध्या पाणी पण आहे नदीला. भरपूर स्थानं म्हणजे भरपूर पाण्यात आहेत. काही उघडे आहेत ते आपण केले इथले. असे खूप छान असं वातावरण बघून मन प्रसन्न होते. आणि सुट्टी आली की जायलाच पाहिजे कुठंतरी देवाला, कारण मुलांनाही त्याचे संस्कार होतात किंवा मुलांनाही देवधर्माची थोडी आवड निर्माण होते. रस्ता थोडा अवघड असल्यामुळे थोडंसं आम्ही एकमेकाला असं धरून वगैरे जात होतो, कारण पाय घसरायला नको म्हणून. आणि हे छान असं वातावरण आणि छान इथले असे स्थानं वगैरे करत होतो आम्ही. जर कोणाला करायची इच्छा असेल तर हे स्थानं जरूर करा, कारण खूप छान आहे. आणि हे आपल्या मानवपंथी धर्मासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे वातावरण बघून तर खूप मनाला निवांत आणि प्रसन्न करून सोडणारं आहे. असे हे स्थानं आहेत इथले. माणसांनी आयुष्यात काही कमवलं न कमवलं ते कोणी पाहणार नाही, पण आपण किती चांगले कर्म केले हे फक्त आपल्या जीवाला माहिती राहतात. तसं आपण हे केलं पाहिजे. खूप छान आहेत. मला तर असं महिन्यातून 1-2 महिन्यातून गेलं पाहिजे असं वाटते कुठेतरी स्थानाला, जे कोणी महानुभावपंथी असतील ते. आणि आपल्या तसं लीळाचरित्रात पण सुद्धा सांगितलेलं आहे की 1-2 महिन्यातून तरी आपण एखादं स्थान केलं पाहिजे. तसं हे छिन्नस्थळीचं स्थान आहे, पाण्यात आहे पूर्ण. आणि इथलं पण आम्ही स्थान केले. जेव्हा मागे आलो होतो तेव्हा कोरडं होतं, तेव्हा आम्ही केलेलं आहे. पण आत्ता थोडं पाणी आहे सध्या, जानेवारीच महिना आहे. आणि हे असं छान वातावरण. जरूर इथं या आणि भेट द्या. एकदम प्रसन्न वातावरण आहे. आणि मुक्कामी या तर सर्व स्थानं निवांत आणि म्हणजे समाधानाने पूर्ण होतील असं इथलं आहे. आणि इथं एक मुक्काम केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही राजमठाकडं गेलो आणि तिथले स्थानं केले. आणि हे असं इथले पूर्ण परिसरातले स्थान वगैरे करत होतो आम्ही. आणि छान आहे. मला एवढं काही इथल्या लीळांबद्दल सांगता येणार नाही, पण माझं वाचन झालं आहे, पण आत्ता एवढं मला काही हे नाही होत, सांगता येणार नाही. तसं मला माहिती आहेत बऱ्यापैकी लीळा, पण हे इथं नाही आता सांगता येत व्हिडिओमध्ये. जरूर मी पुढं कधी जर प्रसंग आला तर लीळा नक्की सांगेल. असं छान वातावरण होतं. आम्ही नदीच्या काठाला बसून इथं स्थानापाशीच थोडं स्मरण करत होतो. तुम्हालाही यायचं तर नक्की या. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. दंडवत.